नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, इगतपुरीमध्ये आपल्या घरामध्ये पहिला दिवस आहे. ॲक्च्युली मी ना रात्री इथे थांबली नव्हती, कारण फॅन नाही लागलेले, लाईट्स नाही अजून लागलेले, त्यामुळे मग मी इथे थांबली नव्हती. फक्त विशालच इथे थांबले होते, कारण सामान टाकलं होतं त्यासाठी, आणि एका खिडकीचं काम बाकी आहे. मग थोडं रिस्क वाटत होती म्हटलं रात्रीचं, कारण सामान आपलं आहे तर काही प्रॉब्लेम नको यायला. म्हणून मग मी काय केलं, मी आणि आरविश पप्पांकडे थांबलो आणि विशाल इकडे झोपायला आले होते. रात्री आम्हाला जवळजवळ 10:30 वाजले तिकडनं येता. मग सामान शिफ्ट करते 11:30, मग जेवण वगैरे करून झोपेपर्यंत 12:30-1 वाजले होते आम्हाला. आणि मग रात्री झोपलो, काहीच काम नाही आवरलं. पण मी सकाळी 6:30लाच उठली आणि इकडे आली आहे. आरविशला झोपवलं, म्हणजे झोपलेला आरविश झोपलेला आहे. मी सकाळी 6:30लाच उठले, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि इकडे आले आहे. आणि आल्याबरोबर मी लगेचच गॅस फिट केली, चहा ठेवला. मला बाई बोलत होत्या की चहा घेऊन जा. म्हटलं नाही, मी जाते म्हटलं तिकडे विशाल आहे, आम्ही दोघंजण एकत्र चहा घेतो. मग मी आले आणि हो, माझा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होता, चार्जिंगच नव्हती. कारण चार्जर त्याच्यामध्ये बॅगमध्ये सामानामध्ये चार्जर वहिनी बघतात माझ्याकडे हसायला येतं आहे. तर चार्जिंग ठेवलेलं होतं, त्यामुळे कमेंट्सला रिप्लाय अजिबातच देता येत नाही. कमेंट्स म्हणजे मला माहितीच नाही की काय कमेंट्स येत आहेत म्हणून. आजचा व्हिडिओचा पण मला पोस्ट करायचं आहे, बघू कसं होतं आहे, काही समजत नाही आहे, पण मी नक्की ट्राय करेल. तर चला, घरामध्ये सकाळी सकाळी मस्त विशालचा आणि माझा चहा झालेला आहे. बाई मला बोलत होत्या की चहा घेऊन जा, पण मी नाही घेतला. म्हटलं मी जाते विशालसोबत चहा घेते. तर चहा बनवला मी घरामध्ये, नवीन घरामध्ये पहिली सुरुवात चहाने झाली. आणि बाकीचं घर सगळं सेट करायचं अजून. तर पसारा खूप आहे, तुम्हाला दाखवते बघा आपला पसारा. हे बघा किचनमध्ये मांडणी सेट करून झाली. आता सकाळपासून एवढं केलंय मी, अजून तर भरपूर बाकी आहे. भरपूर म्हणजे काहीच नाही अजून झालेलं. हे बघा गॅस पण फिट केलाय, फ्रीज लावला जागेवरती. तो दरवाजा ओपन आहे का? अजून खूप कामं बाकी आहेत. आणि आल्याबरोबर कामाला सुरुवात केली मी सकाळी सकाळी. आता भरपूर कामं करून घेते घरातले, आणि जसे जसे कामं होतील तसं तसं तुम्हाला पण शेअर करेल सगळ्या गोष्टी. तर आजचं बघूया व्हिडिओचं कसं होतं, मला समजत नाही आहे जातो की नाही व्हिडिओ, पण माझा नक्की ट्राय असेल व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. ते बघूया काय होतं आता. तर मंडळी, आमचं किचन सेट करून झालेलं आहे, थोडंफार, जास्त नाही, पण भांडी घासून लावून दिली मांडणीला व्यवस्थित. आणि अजून म्हणाल तर सकाळी गॅसची फिटिंग केली, ते तुम्हाला सांगितलंच आहे. पण आता आम्ही आरविशकडे चाललो, कारण तो उठला आहे आणि वरती टेरेसवरती जाऊन आवाज देतो आहे. ऐक पटली असती. वरती टेरेसवरती जाऊन आवाज देतो आहे मम्मा मम्मा करून. मग निघालो आहे, त्याची सायकल पण घेऊन चाललो आहे. बघा आरविश, घरी येऊ, तू का करतोय? दिसला आरविश तुम्हाला? ते बघा, हे आहे आरविश. कडे राहतोय तो, छान राहतो. बाई त्याला भरवतात, आंघोळ घालतात, सगळं त्याचं करून घेतात. मी सकाळी 6:30 पासून गेलेले, आता वाजलेत 11. कारण तर मंडळी, मी आलेली आहे इगतपुरी मार्केटमध्ये. ॲक्च्युली सकाळी किचनचं सेट केलं, घरी गेले, नाश्ता वगैरे केला आणि मार्केटमध्ये आलो आहोत. आम्हाला आहे ना फॅन घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर लाईट्स घ्यायच्या आहेत, भरपूर काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत, म्हणून आली आहे मी. आणि जी काय खरेदी करेल ती तुम्हाला दाखवेल, पण घरातलं सगळं काम बाकी आहे अजून. हे बघा गणपती मंदिर, बाहेरूनच दर्शन झालं आज बाप्पाचं. चला आता बघूया काय काय मिळतंय सामान. मंडळी, तिकडे बघा विशालचे फ्रेंड्स हार्विशला घेऊन आतमध्ये गेले. हे बघा, हे बघा मावशी, काय म्हणतात त्याला? आंबळा. आंबळा आंबळा कसं लागतात हे?
सिसा- आंबाटचीच खातो ना. आंबट चिंच खातो तशी लागतात. हा, तसं लागतात. मंडळी हे बघा, हे ना आंबळा आहे. आंबळा नाव सांगितलंय मला, आंबळा. आणि मी मग फर्स्ट टाइम बघितलेत. ते बोलतात की चिंच जशी लागते आंबट आंबट तसं ते सेम लागतं. बट मी कधी ट्राय नाही केलेलं, त्यामुळे मला माहिती नाही आहे. आणि मी तुम्हाला पण दाखवलं, तुमच्यासोबत पण शेअर केली ती गोष्ट. आता इथे तर फॅन नाही आहे चांगलं, एवढं मला नाही आवडले. आता घोटीला जाऊन बघू, घोटीला मिळतील. हो, घोटी जायचंय ना. हा मॅक्सवेलचा फॅन घेऊन झालेला आहे आमचा, ब्राऊन कलरमध्ये. 3 घेतलेत आपण हे. आणि घोटीमध्ये दुकान आहे, तिकडनं घेतलेत. मंडळी डायरेक्ट संध्याकाळ झाली आहे. तुमच्याशी संध्याकाळी बोलते डायरेक्ट, कारण खूप कामं होते. मार्केटमधनं आली, त्याच्यानंतर लाईट फिटिंग वगैरे चालू आहे. तरी अजून नाही कंप्लीट झालं. तर टी व्ही लावून झालं आहे फक्त, आणि किचन सेट करून झालं आहे. तो थोड्या वेळात तुम्हाला दाखवेल मी. आज फक्त किचन सेट करून झालं आणि लाईट्स फिटिंग करून झाले आहेत घरामध्ये. बाकी कामं पेंडिंग आहेत अजून भरपूर. पण बेड वगैरे पण सेट केलं आहे त्या साईडच्या रूममध्ये. आर्विसची खेळणी आणि कपॉट उद्या सेट करून घेईल, असं काम पेंडिंग आहे. पण खूप जास्त थकले, अक्षरशः बोलायला पण होत नाही, एवढी जास्त थकले. आणि हळूहळू काम चालू आहे त्यांचं. टी व्ही लागलं आपलं, तिकडे किचन सेट झालेलं आहे. नाही, मी बाहेर आहे आणि रात्र झाली आहे, म्हणजे आता 7-7:30 झाले आहेत. 7:30 होऊन गेलेत. तुम्ही इकडे बघू शकता, काहीच नाही वाटत आहे असं. म्हणजे खूप जणांना वाटतं की एकटं घर आहे म्हणून थोडंसं भीती वाटल्यासारखं होईल, तर काही नाही. समोर घरासमोरच लाईट आहे आपल्या, आणि उजेड बघा किती आहे. आणि त्या साईडला सगळेजण राहत आहेत, माणसं आहेत. आणि इकडनं शेताला जाण्यासाठी रस्ता आहे, त्यामुळे एक सतत लोक चालू असतात. असं दिसताना असं वाटतं की हा बाबा एकटं घर आहे, पण नाही, माणसांची वर्दळ चालूच असते. आणि लाईट्स आहे इथे, त्यामुळे मग काय नाही वाटत आहे असं बसायला वगैरे. मी आता एकटीच आहे इथे. आणि अजून म्हणाल तर घरामध्ये काम चालू आहे लाईटचं. अजून लाईटचं काम झालं का आपण इथे बाहेर पण लाईट लावून घेणार आहे. आणि एक टेन्शन मला असं आलं की व्हिडिओचं अपलोड नाही होते. खूप प्रयत्न करते. ते दादा आहेत, त्यांचा पण मोबाईल घेतला, त्यांचं पण नेट यूज केलं आहे, बट बिलकुल माझ्या फोनला तर नेटवर्कच नाही आहे. थोडं पण नेटवर्क नाही, डायरेक्ट असं क्रॉस मारलेलं आहे. आणि विशालचं पण नेट यूज करून झालं, त्यांच्याकडं नाही होते. आता ते दादा आहे, त्यांचा नेट घेतलेला आहे आणि वायफाय घेऊन कनेक्ट केलं आहे. बघू आता, झालं तर ठीक आहे, नाही तर मग काय उद्या होतो, कधी होईल काय सांगता येत नाही. व्हिडिओ समजत नाही आहे आणि कमेंट्स पण बघता येत नाही आहे असं. पण मी खूप थकले मंडळी, खूप जास्त. आणि आता घरातलं सगळं आवरायचं काम चालू आहे. कधी आवरेल माहिती नाही, तर बघूया आता फायनल लुक तुम्हाला कधी पाहायला मिळतो आहे घराचा. ठीक आहे मंडळी, थोड्या वेळात बोलते तुमच्याशी. मंडळी फायनली व्हिडिओ पोस्ट झाला आणि आता बरं वाटतं आहे मला. खूप उशिरा व्हिडिओ पोस्ट झाला आहे, पण मग काय करू, नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम आहे. तरी मी बाहेर बसली आणि एवढी थंडी वाजते इथे. खूप थंडी वाजते, अक्षरशः दात खडखडायला लागले, एवढी थंडी वाजते. तरी घरात अजून काम नाही झालेलं, चालूच आहे काम. आणि आज फुलर फायनलच करून घ्यायचं आहे. मी आता विशालला बोलली जायचं घरी, बोलतात नाही आज संपवायचं, उद्या आराम करायचा पूर्ण दिवस, असं बोललेत ते. बघू आता काय होते. पण मला नाही वाटत आजच्या दिवस किंवा उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण होईल. खूप काम बाकी आहे. ठीक आहे, त्यांनी मनावर घेतले, करू द्या, जेवढं होईल तेवढं होईल. पण घर खूप छान वाटतं आता, एवढं सांगेल. खूप थंडी आहे मंडळी, खूप थंडी आहे. जसा व्हिडिओ पोस्ट झालेलाच आहे, बट काही गोष्टी आहेत त्या बघते मी. आणि ते झाल्यानंतर मी लगेच घरात जाणार, बाहेर बिलकुल थांबणार नाही, कारण खूप थंडी येते, खूप जास्त थंडी आहे. मंडळी आजचा दिवस संपला आणि घरातलं भरपूर सारं काम आवरून झालेलं आहे. खूप जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आज. हो, आणि त्याच्यामध्ये बोललं की फक्त बेडरूम राहिला आहे आमचा. हो, बेडरूममध्ये फक्त कपबोर्ड आहे, ते सेट करायचं राहिलंय. बाकी सगळं आवरलेलं आहे. किचन झालं, हॉल झाला, लाईट्स लागले, फॅन लागले, टीव्ही सेट झालाय. उद्या वायफायचं करायचंय, नेटवर्क इश्यू खूप आहे, त्यामुळे पहिले वायफायचं उद्या करायचंय. त्याच्यानंतर एसी फिटिंग आहे उद्या नाही, एसी तर मला मे बी 2-3 दिवस जातील. वॉशिंग मशीनचे पॉईंट वगैरे काढायचे, असं सगळं काम करायचंय. पण आता तुम्हाला किचन दाखवते. आपण आता किचनमध्ये आहोत. इकडे बघा, अशा प्रकारे किचन सेट केलेलं आहे.
कसला आवाज येतो? इथे फिल्टर ठेवलं आपलं पिण्याच्या पाण्याचं. इथे एसीचा बॉक्स येतो, इन्व्हर्टर, फ्रीज. इथे एक मांडणी लावली, आपली घरची मांडणी ही आहे आणि ही त्यांची मांडणी आहे. मंडळी, व्हिडिओ इकडे सेंड करते. आज आपल्या घरातला पहिला दिवस होता, पण आम्ही आज पण इथे थांबणार नाही आहोत, कारण पप्पा बाहेरगावी गेलेत थोडं कामासाठी. बाई एकटाच आहेत घरी. मग सॉरी, तर पप्पा बाहेरगावी गेले आहेत कामानिमित्त, त्यामुळे बाई एकटाच आहेत घरी. मग बाई दुपारी पण इकडे होता, जरा वेळासाठी आला होता आर्वेश बघण्यासाठी. आणि मग आता मग तिकडे जातो, जेवण करून लगेच झोपणार आहे मंडळी. तर खूप जास्त थकलेलो आहे. तुम्ही विशालला विचारू शकता. विशाल काय करतो? किती थकले? काय किती थकलो आपण? थकलो तर भरपूर आहे अजून, पण आता तोपर्यंत पूर्ण सामान पण हे घर बघितलं फ्रेश वाटते. फ्रेश वाटतंय थोडंसं, कारण की आता याच्या पुढे पॉझिटिव्ह वाईब्स खूप आहेत. जेव्हा काल आम्ही आलो होतो तर काहीच नव्हतं या घरात, फक्त ते छोटे बल्ब असतात ना तेच लावलेले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही ट्यूबलाईट्स वगैरेच आणायला गेलो होतो बाहेर. म्हणजे आमची भरपूर धावपळ चालू आहे, त्याच्यामुळे आता जरा आनंद, म्हणजे आता जरा आनंद fresh, होतो जरा बघून. बरं वाटतंय. उद्या तर छान अजून वाटतंय. जास्त आनंद होईल बघून. आणि अजून हाय थोडंफार काम बाकी आहे, उद्या ते परफेक्ट होऊन जाईल. पण सगळं काम उद्या फिनिश होईल. त्याच्यानंतर मग आमचे जे 2-3 काम जे पेंडिंग आहे ते पण आमचे होऊन जाईल. म्हणजे निदान आपलं घरामध्ये जो आपण राहण्याचा परिसर आहे, घराच्या आतमधलं सगळं कव्हर होईल. घराच्या बाहेर तर अजून भरपूर काम आहेत, ते मी ठरवलेलं आहे मला करायचे. ते हळूहळू सगळ्या गोष्टी पॉसिबल करूया. पण मंडळी, आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.